विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या क्लासमध्ये आपण स्टील लाईफ, स्थिरचित्र, कलरिंग, रंगकामाचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे रंगकाम आहे ते वॉटर कलर या माध्यमामध्ये आपण करणार आहोत. त्यासाठी आपण हँडमेड पेपर आणि वॉटर कलर वापरत आहोत. लाईट टू डार्क सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप वॉटर कलर हे माध्यम कसं हाताळायचं आहे याची सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपण स्टार्ट टू एंड पाहावा. जे विद्यार्थी शासकीय चित्रकला परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा देत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. कारण की त्या परीक्षेला पहिलाच पेपर वस्तुचित्र आणि स्टील लाईफ हा असतो, स्थिरचित्र हा असतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा या आधीचा भाग, रेखाटनाचा भाग तुम्हाला पाहायचा असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. व्हिडिओ दरम्यान जे प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे त्या प्रात्यक्षिकासोबत काही सूचना, मार्गदर्शन ते तुम्हाला फार उपयुक्त असं ठरणार आहे. त्या पद्धतीने आपण या स्थिर चित्राची प्रॅक्टिस करावी. विद्यार्थी मित्रांनो, जो जास्त प्रॅक्टिस करेल तो त्या विषयामध्ये परफेक्ट होईल. त्यामुळे प्रॅक्टिस ही फार महत्त्वाची आहे. चला तर मग रंगकामाचे प्रात्यक्षिक पाहूया. स्टील लाईफ साहित्य पाहूया. हँडमेड पेपर, आर्टिस्ट वॉटर कलर. तुम्हाला इथे खाली या साहित्याची नावे सुद्धा दिसतील. त्यानंतर नॅचरल हेअर ब्रश, टिश्यू पेपर, पॅलेट, त्यानंतर क्लीन स्वच्छ असं पाणी. अशा प्रकारचं साहित्य आपल्याला हे चित्र रंगवण्यासाठी लागणार आहे. हळदी पिवळा, हळदी पिवळा, खाकी पिवळा, नारंगी आणि विटकरी हे रंग बरणीच्या वरील भागातील रंगकामासाठी घेतलेले आहेत. त्या रंगांची नावे तुम्हाला खाली दिसत आहेत. गडद करण्यासाठी ब्राऊन रंगामध्ये थोडा निळा रंग घ्यायचा आहे. मग या वस्तूला रंगवण्यासाठी आपण कोबाल्ट ब्ल्यू म्हणजे आकाशी निळा हा रंग घेतलेला आहे. डाव्या बाजूने वस्तूंवर प्रकाश पडला असल्या कारणाने जेथे उच्च प्रकाश पडलेला आहे तेथे पेपरचा पांढरा भाग आपण तसाच सोडलेला आहे. डिशसाठी आपण निळा आणि क्रिम्झन रेड हे दोन्ही रंग एकत्र करून डिशसाठी देत आहोत. आता जी बरणी आहे तिच्या उजव्या बाजूने जो गुलाबी रंगाचा कपडा आहे त्याचा परावर्तित प्रकाश त्या बरणीवर पडला असला कारणानं त्या बरणीवर आपण थोडा गुलाबी सेटचा रंग तिथे दिलेला आहे. आणि बाकीच्या भागावर पिवळा रंग शिल्लक होता तो त्यामध्ये क्रिम्झन रेड, निळा हे रंग एकत्र करून दिलेले आहेत. आणि हिरव्या पडद्याचा त्यावर परावर्तित प्रकाश पडतो म्हणून त्यावर शेवाळी कलरचा हिरवा रंग तिथे आपण देत आहोत. मागचा जो पडदा आहे तो शेवाळी रंगाचा असल्या कारणानं त्यामध्ये आपण सॅप ग्रीन म्हणजेच शेवाळी हिरवा, त्यामध्ये थोडा नारंगी असे रंग तिथे घेतलेले आहेत. डाव्या बाजूचं जे कापड आहे त्यामध्ये आपण निळा आणि क्रिम्झन रेड हे दोन्ही रंग एकत्र करून तिथे दिलेला आहे. ग्लासमध्ये नारंगी रंग घेतलेला आहे. त्या मोसंबीमध्ये लिंबू पिवळा, हळदी पिवळा असे रंग आहेत. टोमॅटोमध्ये पिवळा, ऑरेंज आणि रेड, आणि जी शिमला मिरची आहे त्यामध्ये आपण सॅप ग्रीन हे रंग घेतलेले आहेत.
त्यानंतर जी बरणी आहे त्यामध्ये आपण आता तिला फर्स्ट लेअर देऊन झाल्यानंतर सेकंड लेअरचं त्यावर काम करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप 2 स्टेपमध्ये किंवा 3 आणि जास्तीत जास्त 4 स्टेपमध्ये आपण हे रंगकाम पूर्ण करणार आहोत. आता दुसरी स्टेप आपण तेच रंग घेतलेले आहेत, फक्त त्यामध्ये ब्राऊन, ऑरेंज हे कलर जे आहेत पण थोडी जास्त त्यामध्ये वाढवलेले आहेत. गडद भागाच्या दिशेने आपण थोडा सॅप ग्रीन म्हणजे हिरवा आणि निळा रंग घेऊन तो ब्राऊन कलर जो आहे किंवा तो पिवळा जो बनवलेला रंग आहे बरणीसाठी तो काय केलेला आहे, डार्क केलेला आहे. बरणीचा जवळजवळ 5% भाग जो आहे तो खालचा भाग व्हाईट पांढऱ्या रंगात आहे. तेथे आपण पांढरा पेपरचाच भाग सोडलेला आहे, फक्त त्यातील जो गडद भाग आहे तो तिथे आपण दाखवत आहोत. पहा, आता या कापडाच्या ज्या घड्या आहेत त्या आपण सॅप ग्रीन हाच रंग तिथे घेतला आहे, थोडा त्यामध्ये ऑरेंज घेतला आहे आणि तोच काय करतो, पाणी कमी करून थोडा घट्ट स्वरूपामध्ये तिथे देतोय सेकंड लेअर. गडद भागामध्ये रंगकाम करण्यासाठी त्या शेवाळी हिरव्या रंगामध्ये सॅप ग्रीनमध्ये थोडा क्रिम्झन रेड आणि ब्ल्यू कलर मी घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे दिसत असेल जो मग आहे त्याच्या मागच्या बाजूने थोडा डार्क कलर तिथे तुम्हाला दिसतोय. तुम्हाला दिसत असेल मी चित्र असं उभं धरलं आहे, कारण की उभं धरल्यामुळे ते रंग जे आहेत ते खालच्या दिशेने येत असून त्यामुळे रंगकाम जे आहे ते एकसारखं होणार आहे आणि रंगकामामध्ये सुलभता येणार आहे. पहा, इथे सुद्धा सावलीचा जो भाग आहे तो मी गडद केलेला आहे. गडद करण्यासाठी ऑरेंज, ब्ल्यू आणि क्रिम्झन रेड हे रंग आपण त्यामध्ये एकत्र केलेले आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण कशा प्रकारे घड्या दाखवल्यात. दुसऱ्या लेअरमध्ये घड्या कशा दिसायला लागल्यात त्याच पद्धतीने क्रिम्झन रेड आणि जो ब्ल्यू आहे, कोबाल्ट ब्ल्यू आणि पर्शियन ब्ल्यू, निळा आणि डार्क निळा हे एकत्र करून जो दुसरा पडदा आहे, ड्रेपरी आहे, त्याचे रंग आपण बनवलेले आहेत आणि तिथे देत आहोत. समोर ज्या पद्धतीने वस्तूंचे रंग आहेत तसेच रंग आपण बनवून बरोबर तिथे द्यायचे आहेत. ड्रेपरीचे रंग शक्यतो असे मळकट स्वरूपाचे डल करायचे आहेत आणि ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला फ्रेश दाखवायच्या आहेत. म्हणजे आपलं जे लक्ष आहे ते वस्तूंवर गेलं पाहिजे. पहा घड्या कशा पद्धतीने दाखवतोय मी. आपण काय केलंय, डार्क सेकंड लेअरचा उपयोग घड्यासाठी केला आहे आणि जो फर्स्ट लेअर आहे तो सुद्धा तिथं आपण काही फर्स्ट लेअरचा भाग सोडला आहे. पहा जो मग आहे त्यामध्ये निळा रंग काय करतोय, सावलीचा जो भाग आहे आतला गळ्याचा भाग तिथे दिला आहे आणि अजून डार्क करण्यासाठी त्यामध्ये क्रिम्झन रेड हा रंग घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या वस्तूंवर डाव्या बाजूने प्रकाश पडला आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे उजव्या बाजूला काय पडली आहे, सावल्या पडलेल्या आहेत. पडछाया रंगवतानाही क्रिम्झन रेड, ब्ल्यू आणि थोडा ज्या पृष्ठभागाचा रंग जो आहे तो रंग त्यामध्ये येऊ द्यायचा आहे. उदाहरणार्थ मग जो आहे त्याच्या खाली तांबडा लाल रंगाचा पृष्ठभाग आहे, मग त्यामध्ये थोडा लाल रंग येऊ द्यायचा आहे. म्हणजे त्या सावल्या ज्या आहेत त्या वस्तूच्या आणि तिथल्या वाटतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ आपला सेकंड लेअर
हा कंप्लीट झालेला आहे. आता थर्ड लेअर आपण सुरू करतोय. पहा ती जी बरणी आहे तिचा गळा आपण काय करतोय अजून गडद करतोय, म्हणजे त्या ब्राऊन कलरमध्ये तो सॅप ग्रीन थोडा ब्ल्यू हे रंग थोडे थोडे असे वाढवायचे आहेत. आणि पाण्याचं प्रमाण जर तुम्ही कमी ठेवलं तर कलर ते डार्क उमटतील, पाण्याचं प्रमाण जर वाढवलं तर ते रंग कसे होतील फिकट उमटतील. पहा कशा पद्धतीने त्या वस्तूंवर सावल्या आहेत, कुठे कोणत्या जागेवर प्रकाश पडलेला आहे, या सर्व बाबींचं निरीक्षण आपण करायचं आहे. आणि बरोबर त्या जागेंवर ते रंग जर आपण लावले दिले तर हुबेहूब समोरच्या रचनेप्रमाणे आपलंही चित्र सुंदर होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तो बरणीचा जो खालचा व्हाईट भाग आहे त्यामध्ये आपण पर्शियन ब्ल्यू, कोबाल्ट ब्ल्यू आणि क्रिम्झन रेड हे रंग तिथे घेतलेले आहेत. आणि ते लगेच पाण्याने ब्रशमध्ये पाणी जास्त घेऊन मिक्स केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं चित्र जर आकर्षक आणि असं ताजं तवानं वाटावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपली जी रंग घेण्याची पद्धत आहे त्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त 3 रंगांचा मिक्सिंगसाठी समावेश करावा. जर त्यामध्ये चौथा रंग आला तर तो तयार होणारा रंग डल होणार आहे, मळकट असा होणार आहे, तो फ्रेश दिसणार नाही. त्याचबरोबर वॉटर कलरमध्ये काम करत असताना किंवा पोस्टर कलरमध्ये काम करत असताना आपण जे पाणी वापरतो त्या पाण्यासाठी भांडं मोठं असावं आणि त्यातलं पाणी शक्यतो स्वच्छ असावं. खराब झाल्यानंतर ते पाणी आपण काय करायचं, बदलायचं आहे. याचं कारण असं आहे की त्या पाण्यामध्ये आपण ब्रश धुवून त्यामध्ये एक असा पाण्याला काळसर किंवा जे रंग आपण जास्त वापरले आहेत त्याचा रंग त्यामध्ये मिसळला जातो आणि काम करत असताना पाण्याबरोबर ते रंग देखील या रंगामध्ये येतात आणि चित्र ते डल करून टाकतात. म्हणून आपलं पाणी जे आहे ते सुद्धा स्वच्छ आणि मोठ्या प्रमाणात हवे, म्हणजे ते लवकर खराब होत नाही. छोट्या भांड्यामध्ये जर आपण पाणी घेतलं तर ते लगेच खराब होईल. पहा तिसऱ्या लेअरमध्ये आपण घड्या कशा दाखवतोय. पहा जिथे जास्त सावलीचा भाग आहे तिथे आपण डार्क रंग घेतला आहे, म्हणजेच क्रिम्झन रेड, ब्ल्यू आणि थोडा त्यामध्ये ग्रीनचा टच दिला आहे. घड्या दाखवण्याची एकदम सोपी पद्धत तुम्हाला समोर दिसत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक वस्तूंचे मी स्वतंत्र असे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ जर आपणाला पाहिजे असतील तर वरील आय बटनावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही वस्तुचित्र व स्थिरचित्र या विषयाच्या व्हिडिओच्या लिंक्स तिथे उपलब्ध आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण वस्तुचित्र आणि स्थिरचित्र या विषयाचे व्हिडिओ पाहू शकता. पहा तो जो मागचा पडदा आहे, ड्रेपरी म्हणतो आपण त्याला, ती आपण आता गडद करतो. ती गडद केल्यानंतर बरोबर ह्या वस्तू काय आहेत त्या पुढे आल्यासारख्या वाटणार आहेत. पहा ती ड्रेपरी जी आहे आणि त्या बरणीची जी पडछाया आहे ती आपण काय केलेली आहे, डार्क केलेली आहे. डार्क करण्यासाठी तेच रंग आहेत, म्हणजे सॅप ग्रीन, त्याच्यामध्ये ऑरेंज वाढवायचा आहे आणि निळा, मग तो निळा तुम्ही कोबाल्ट ब्ल्यू वापरा किंवा पर्शियन ब्ल्यू वापरा, म्हणजे डार्क निळा वापरा. पहा घड्या आधीचा रंगाचा काही भाग तसाच सोडला आहे आणि तुम्हाला समोर जी वस्तूंची मांडणी दिसते त्यावर ज्या डार्क घड्या आहेत तिथेच डार्क रंग येऊ द्यायचा आहे, म्हणजे ते चित्र तुमचं हुबेहूब आणि खरं वाटेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या विषयांवर अजून चित्रांचे व्हिडिओ तयार करायला पाहिजेत
हे सुचवण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समधून तुमच्या सूचना शेअर करू शकता। हा जो कपडा आहे त्याची जी शेवटची घडी आहे तिथे एकदम सावली पडलेली आहे, म्हणून तिथे आपण क्रिम्झन रेड आणि थोडा त्यामध्ये डार्क भागासाठी ब्ल्यू रंग घेतलेला आहे। काही ठिकाणी व्हर्मिलियन रेड म्हणजेच तांबडा रंग, लाल रंग वापरलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या बरणीवर जो उच्च प्रकाश सोडला होता तो आता कसा रिअलिस्टिक वाटायला लागला आहे। टोमॅटोमध्ये ज्या बाजूला सावल्या आलेल्या आहेत त्या बाजूला आपण व्हर्मिलियन रेड म्हणजे लाल रंग देऊन तो लगेच मिक्स केलेला आहे। त्यानंतर जी मोसंबी आहे त्यावर आपण क्रोम येलो म्हणजेच हळदी पिवळा आणि त्यामध्ये थोडा ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि गडद भागाच्या बाजूने तो दिला आहे आणि थोडा त्यामध्ये हिरवा पोपटी रंगाचा काय केलेला आहे, टच दिलेला आहे। शिमला मिरचीसाठी सॅप ग्रीन, त्याच्यामध्ये थोडा ऑरेंज आणि डार्क करण्यासाठी ब्ल्यू रंग घ्यायचा आहे। पर्शियन ब्ल्यू घ्या किंवा कोबाल्ट ब्ल्यू घ्या। विद्यार्थी मित्रांनो, काचेचा ग्लास रंगवताना तुम्हाला जर अडचण येत असेल तर यासाठी मी फक्त काचेचा ग्लास रेखाटन व रंगकाम करून दाखवण्यासाठी एक व्हिडिओ तयार केलेला आहे। तो व्हिडिओ आपणास पाहायचा असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून त्या काचेच्या ग्लासाचा व्हिडिओ आपण पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, पहा काचेच्या ग्लासमधून मागचा जो पडद्याचा भाग आहे तो कसा स्पष्ट दिसतोय, कारण की काच ही ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे पडद्याचे रंग बरोबर त्यातून आपल्याला दिसत आहे। आपण काय करत आहात, आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांचं काम पाहत असतो त्यावेळेस विद्यार्थी हा वरचा जो काचेचा भाग आहे तो व्हाईट सोडतात, पांढरा सोडतात। तसं न करता या पद्धतीने काम करा, ते नक्कीच रिअलिस्टिक वाटेल। पहा तो जो मग आहे त्याची उजवी बाजू आपण काय करतोय, अजून गडद करतोय, त्यातला गडदपणा डार्कपणा वाढवतोय। पहा प्रत्येक वस्तूवर त्याच्या शेजारच्या ज्या वस्तू असतात, शक्यतो काच, त्यानंतर स्टील अशी जी भांडी असतात, वस्तू असतात, त्यावर तर शेजारच्या वस्तूंचा परावर्तित प्रकाश लगेच आणि स्पष्टपणे पडत असतो। पहा तो जो मग आहे त्यावर तो जो पडदा आहे गुलाबी रंगाचा, हिरव्या रंगाचा, थोडा रंग आपण त्यामध्ये तो घेतलेला आहे, कारण की त्याचा परावर्तित प्रकाश जो आहे त्या मगवर पडलेला आहे। त्यानंतर बरणीवर देखील हिरव्या पडद्याचा, त्या गुलाबी लाल पडद्याचाही परावर्तित प्रकाश त्यावर पडलेला आहे, म्हणून आपण त्यावर थोडा गुलाबी हिरवट असा रंगाच्या छटा त्यामध्ये घेतलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नव्यानेच हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे रंगकाम पूर्ण केलेलं आहे। वेळेचं भान ठेवून आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे त्या पद्धतीने त्यावर आपण काम करायचं आहे। इथे पहा हा उच्च प्रकाश इथे ग्लासवर, इथे या फळांवर कशा प्रकारे पडला आहे तो आपण पेपरचाच व्हाईट भाग सोडलेला आहे, तो आपल्याला दाखवता आला पाहिजे। इथे पांढऱ्या रंगाचा उपयोग केलेला नाही, जो पांढरा भाग तुम्हाला दिसतोय तो सर्व पेपरचा पांढरा भाग सोडलेला आहे। इकडे पहा हा जो पोर्शन आहे हा सावलीचा पोर्शन कसा डार्क केला आहे, त्यामुळे त्या वस्तू अशा उठून दिसत आहेत। कापडाच्या घड्या, तुम्ही कापडाच्या घड्या यापेक्षा कमी दाखवल्या तरी चालेल, यापेक्षा 50%च घड्या जर तुम्ही दाखवल्या तरी चालणार आहे। त्याच्या सावल्या, त्यावर पडणारा प्रकाश याचा तुम्ही स्टडी करायचा आहे। त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे
तो पूर्ण पहा सुरुवातीपासून शेवटपर्यंत। येथे आपण जो पेपर वापरला आहे तो हँडमेड पेपर आहे। वॉटर कलरसाठी त्याचा उपयोग केला जातो। तुम्हाला जो पेपर मिळतो तो नॉर्वे पेपर आपण याआधी त्यावरही काम करून पाहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या पुढील व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या। धन्यवाद।